नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आज मी आपल्या वालचा व्हिडिओ टाकत आहे. कारण मध्ये काही कामानिमित्त व्हिडिओ टाकायला सवडच नाही झाली. तर मित्रांनो, हा आपला 8 गुंठ्यामधील मागं मी व्हिडिओ टाकलेली 8 गुंठ्यामधील वाल आहे. ही जुलैमधली लागवड आहे. ऑगस्ट सप्टेंबरपासून जे माल तोडा चालू झालेला आहे, तर दर 2 ते 3 दिवसाला या वालचा तोडा करावा लागतो. भाव पण खूप चांगला आहे मित्रांनो. कधी 50 रुपये, 60 रुपये, 30 रुपये, 35 रुपये असा भाव येतो, हे आपण पाहू शकता. आणि कंटिन्यू 2, 4, 5, 6 महिने जर जो चालू आहे सारखा. 2 दिवसाला 3 दिवसाला याची हार्वेस्टिंग करावं लागते. 100 किलो माल 8 गुंठ्यात निघतो याच्यातून. खूप पैसे होतात याचे. ज्यांना कोणाला वालची शेती करायची असेल तर बिंदास करू शकता मित्रांनो. मिरची, टमाटे याच्यापेक्षा सतत भाव असणारा हा वालची शेती. आपण बिंदास करा मित्रांनो. हे पहा, आमचा आता वाल असं पार वालला वाल दोन्हीकडे 6 फुटाचं अंतर असून पण एकमेकाला खेटले. आता आमची हार्वेस्टिंग चालू आहे, की अशा पद्धतीने शेंगा पण लागलेले आहेत. मित्रांनो, ज्याला कोणाला मिरच्या तरकारी करीत असेल आणि मिरच्या वगैरे त्याच्यापेक्षा सगळ्यात परवडणारं पीक आहे वाल. हे बघा, असं एकदम भारी माल तयार होतो. 30-40 रुपये कधी निघतं. एक माणूस 30-40 किलो दिवसात तोडतं. 40-50 किलोपर्यंत तोडतं. त्याच्या जमिनी लगेच शेंगा येते. हे पहा, अशा पद्धतीचे शेंगा असे आपण तोडून टाकू शकतो. सांगायचे तात्पर्य, ज्याला कोणाला तरकारी करायची असेल तर हे सगळ्यात भारी पीक आहे मित्रांनो. 2 दिवसाला 2000-3000ची पट्टी येणारं पीक आहे. आपल्या चालू गाडी चालायला एकदम भारी आहे. ज्याला कोणाला 2-3 दिवसाला घर खर्चायला तर लय भारी सगळ्यात. तेव्हा अशा पद्धतीने शेंगा आहे. 2-3 दिवसाला 2-4 हजाराची पट्टी येते मित्रांनो. आणि किती का दिवस चालतंय. हे मिरच्यासारखं भाव कमी आणि जास्त असं काही होत नाही याचं. हे बघा, कोणाला जर करायचं असेल तर मिरच्या वगैरेपेक्षा हे सगळ्यात चांगलं पीक आहे. एकदम भारी. धन्यवाद मित्रांनो.